कधी त्या नोंदी अडचणीच्या ठरतात, या सुद्धा नोंदी तातडीनं कमी करणे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ॲडमिशनचे दिवस असतात, म्हणून मुलांना शाळेचे दाखले हे तात्काळ मिळाले पाहिजेत, त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, ॲडमिशनला प्रवेश मिळाला पाहिजे. म्हणून ही शिबिरं याच्या माध्यमातून आपण ते देतो. मूलभूत जे आपले प्रश्न या ठिकाणी आहेत, अजूनही मला वाटतं की 2-3 मोठे प्रश्न तहसीलदार साहेब आपले शिल्लक आहेत. पानंद शेत रस्ते मोकळे करणे हा एक फार मोठा गरज आणि ज्याची मागणी नेहमी शेतकऱ्यांकडून होत असते. ग्रामीण भागामध्ये शेतरस्त्याची अडचण अजूनही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होते, म्हणून अजूनही आपल्याला ती संधी आहे की उन्हाळा संपताना आपण ते करू शकतो. या अभियानाचा आणखीन एक उद्देश नक्कीच मला इथं सांगावा वाटतो की राज्य शासन जे लोकाभिमुख निर्णय घेत आहे त्याचा प्रसार आणि प्रसिद्धी तुमच्यापर्यंत झाली पाहिजे. विशेषतः महसूल विभागाने तुम्ही पाहिलं असेल, आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी अतिशय धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल, अकृषिकची परवानगी आता आपल्याला आवश्यक नाहीये. पूर्वी ज्यांचं अकृषिक असेल त्याला एक रकमी फक्त आपण त्याचं जे भोगवटा शुल्क असतं ते तुम्हाला एकदाच भरायचं आहे फक्त. त्याच्यामध्ये तुकडेबंदी कायद्याची सुद्धा आता आपल्याला सवलत त्या ठिकाणी मिळालेली आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार तुमचे त्या ठिकाणी होणार आहेत. शेत रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 3 महिन्यामध्ये शेत रस्ता कंपल्सरी दिला पाहिजे. एक शेत रस्ता उपलब्ध असेल तर दुसरा शेत रस्ता परत मिळणार नाही मागणी केलं तरी. अशा प्रकारचे अत्यंत धोरणात्मक आणि लोकाभिमुख निर्णय माननीय महसूल मंत्र्यांकडून झालेत आणि ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्याचे लाभ तुम्हाला मिळाले पाहिजेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि यासाठीच आम्ही हा प्रयत्न या माध्यमातून करतोय. आज या ठिकाणी विविध लाभार्थ्यांनाही आम्ही याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देणार आहेत. 2-3 जे विषय नेहमी आमच्यापर्यंत येतात, मी जिल्हा स्तरावर काम करत असताना सुद्धा तहसीलदार साहेब येत होते, विभाग स्तरावरही आता आम्हाला तेच लक्षात येतं. एक म्हणजे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही त्या वर्षी. हा एक प्रश्न खूप मोठा आहे. आता रोडगे साहेबांनी सांगितलं, ह्या ज्या कंपन्या आहेत यांच्याशी वारंवार पाठपुरावा बैठका करून आम्ही तो प्रयत्न करतोय. पीक विम्याचा जो काही एकही शेतकरी त्याच्यापासून वंचित नाही राहिला पाहिजे, याची सुद्धा भूमिका आमची इथं आहे. शेतकऱ्यांना अजूनही आव्हान आहे की ॲग्रिस्टॅग एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम शासनाचा आहे, ज्याच्यामध्ये तुमची एकदा नोंदणी झाल्यानंतर भविष्यात केंद्राचे आणि राज्याचे सगळे लाभ थेट तुमच्या खात्यावर तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून त्याचं KYC जर कुणाचं राहिलं असेल तर आवर्जून त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करा. तहसीलदार साहेब, अजूनही असं लक्षात येतं की नैसर्गिक आपत्तीचं नुकसान होऊनही शेतकऱ्यांना काही भागामध्ये लाभ मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. याच्यामध्ये आमच्या लोकांचाही कधी हलगर्जीपणा असू शकतो किंवा काही वेळेस तरतुदी जे असतात, निकष असतात, याच्यामध्ये सुद्धा तो शेतकरी बसत नाही आणि मग त्याला वाटतं की मला लाभ मिळाला नाही. पण या सगळ्यांच्या बाबींची पडताळणी करणं या ठिकाणी मला वाटतं की आवश्यक आहे आणि याच्यासाठीच या शिबिराच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर, जिल्हा स्तरावर थेट जिल्हाधिकारी, उपविभाग स्तरावर उपविभागीय अधिकारी हे सगळे प्रयत्नशील आहेत. या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी लाहोटी साहेबांनी सुद्धा या शिबिरामध्ये खूप भाग घेतला. त्यांना जिंतूरला जायचं असल्यामुळे ते या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाही. 2-3 विषय जे महत्त्वाचे सांगितले त्याच्यावर मी थोडक्यामध्ये माझं भाषण या ठिकाणी संपवताना सांगतो. पाणी टंचाईचा खरोखरच महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. डॉक्टर रोडगे साहेबांनी, नगराध्यक्षांनी सांगितलं शहरात अडचण नाही आहे, पण ग्रामीण भागामध्ये माननीय आयुक्त सरांच्या सूचनेप्रमाणे मी आपल्याला सांगतो की मागेल त्याला आता आपल्याला या ठिकाणी जिथं गरज आहे तिथं टँकर आणि विहीर अधिग्रहण हे तातडीनं द्यायचं 24 तासाच्या हातामध्ये. BDO साहेब, आपली यंत्रणा आणि तहसीलदार साहेब हे विभागीय आयुक्त सरांचे निर्देश मी आपल्याला त्यांच्या वतीनं सांगतोय. तातडीनं एका दिवसात सहपाणी झाली पाहिजे. मंडळ अधिकारी आमचे सगळे, तलाठी, टंचाईचा प्रस्ताव आला तर एका दिवसामध्ये तहसीलला रिपोर्ट आला पाहिजे आणि जिथं खरोखर गरज आहे तातडीनं दुसऱ्या दिवशी टँकर किंवा अधिग्रहण सुरू झालं पाहिजे. कुठलीही टंचाईच्या बाबतीमध्ये लोकांचं निवेदन लोकांनी इथपर्यंत येणं अपेक्षित नाही आहे. ही जबाबदारी तहसीलदार आणि BDO या दोघांची नक्की या ठिकाणी राहणार आहे. सुदैवाने लोअर दुधना धरणामध्ये अजून चांगलं पाणी आहे, त्यामुळे सेलू तालुक्यात मला वाटतं की ग्रामीण भाग सोडला तर शहरात टंचाई भासणार नाही. शेत रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्व मंडळ अधिकारी इथं आहेत, तलाठी आहेत. आपण शेत रस्त्याची मागणी तपासून घ्या. जागेवर जाऊन आता आपल्याला माहिती की तिथला फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे आपल्याला. आणि नवीन जी सूचना आलेली आहे, जर एखाद्या शेतकऱ्याला ऑलरेडी एक रस्ता उपलब्ध असेल तर दुसऱ्याही मागणी केली असेल तर ती द्यायची नाही आहे.
स्पष्ट शासन निर्णय आलेला आहे. म्हणून नागरिकांनाही माझं आव्हान आहे की गरज असेल तर रस्ते मागा, केवळ प्रेस्टिज पॉईंट करायचं म्हणून रस्ते कृपया मागू नका. कारण तुमचं काम भागत असेल तर विनाकारण दुसऱ्याच्या शेतातूनच मला रस्ता पाहिजे हा हट्ट या ठिकाणी कृपया करू नका, असंही मी या ठिकाणी आव्हान करतो. नाफेडचा एक महत्त्वाचा विषय नक्की मांडला, कारण नाफेडचं जे खरेदी केंद्र असतात ती चालू राहिली तर शेतकऱ्यांना त्यांच्या हमीभावाप्रमाणे त्या ठिकाणी धान्य देऊन त्यांचं हमीभावाप्रमाणे तरी उत्पन्न मिळू शकतं. तर मला वाटतं तहसीलदार साहेब मध्ये मध्ये आपण नाफेडच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेत जा किंवा अशा केंद्राला नक्की भेट द्या. एक माझ्या फील्डवरच्या अनुभवातून सांगतो की जी आपली ग्राहक सेवा केंद्र आहेत या केंद्रावर आपलं लक्ष असणं फार आवश्यक आहे. तहसीलदार साहेब आणि फील्डवरचे सर्व माझे मंडळ अधिकारी तलाठी, तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा नक्की अशा केंद्रावर जा. ग्राहकांची कामं तिथं व शासनाने जे शुल्क सांगितलेलं आहे त्याच शुल्कामध्ये झालं पाहिजे. अवाजवी पैशाची मागणी कुणीही अशा केंद्रांनी केली नाही पाहिजे. जिथं गरज आहे, जिथले केंद्र चालू आहे ते ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येतं. काही ठिकाणी लांब अंतरापर्यंत नागरिकांना जावं लागतं, तिथं तुम्ही असे केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला देऊ शकता. या सगळ्या बाबी तुम्ही केल्या पाहिजेत. शेवटी शासनाची हीच भूमिका आहे. तुम्हाला आठवतंय, मलाही आठवत असेल 10 वर्षापूर्वी मी काम करत असताना एक म्हटलं जायचं की सरकारी काम 6 महिने थांब, पण आता मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की सरकारी काम 6 तास थांब. कारण शासनाची भूमिका हीच आहे की त्याला दुसऱ्या दिवशी त्याच्या हातामध्ये तो कागद मिळाला पाहिजे. तंत्रज्ञान एवढं प्रगत केलेलं आहे आणि त्याचा आम्ही वापर सुरू केलेला आहे, म्हणून तुम्हाला कुणालाही हेलपाटे मारण्याची आता गरज राहणार नाही आणि त्यासाठी हे प्रशासन कायम या ठिकाणी तयार आहे. वेळ बराच झालेला आहे. तुम्हा सगळ्यांना इथं आम्हाला लाभही द्यायचे आहेत. तहसील प्रशासन आणि सर्व आमची अधिकारी टीम, कर्मचारी, नायब तहसीलदार सर्व चांगल्या पद्धतीने काम करतात. सेलूचा कार्यगौरव किंवा सेलूच्या संस्कृतीविषयी मी थोडंसं नक्की सांगेन की पूर्वीपासून सेलू उपविभाग, सेलू तहसील या ठिकाणची लोक ही अत्यंत चांगली आहेत आणि त्यामुळे सध्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण इथे चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये काम करतोय. रात्रीच माझं माननीय पालकमंत्र्यांशी बोलणं झालं. दिदी कार्यक्रमाला यायला इच्छुक होत्या, परंतु त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. कारण हे असे उपक्रम शासनाने मुद्दामून ठेवलेले आहेत की आम्ही तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, तुमच्या अडचणी लक्षात आणून दिल्या पाहिजेत. जसे 2-3 विषय यांनी मांडले या ठिकाणी, तर मी ग्वाही देतो की हे विषय पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना देऊ. आपण सगळे इथं उपस्थित झालात त्याबद्दल जिल्हा प्रशासन आणि विभाग प्रशासनाकडून मी आपले आभार व्यक्त करतो आणि जाण्यापूर्वी प्रत्येकाला सांगतो